तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की मार्केटमधून सगळे छान असे फुलं आणि नंतर हवनाचं सगळं साहित्य आणलं होतं, कारण मला आज हवन करायचं होतं अष्टमीचं. माझे दुर्गा सप्तशतीचे पाठ संपणार होते त्यामुळे. तर इथे माझे 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ झालेले, म्हणजे माझं एक पारायण पूर्ण झालं आहे. त्यानंतर मी एक माळ जप करून घेतला ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचे मंत्राचा, आणि त्यानंतर आहे ना आज संध्याकाळी कुंकुमार्चनसुद्धा करून घेतलं. श्रीयंत्रावर श्रीयंत्राचा अभिषेक करून कुंकुमार्चन केलं, त्याला छान असं धूपदीप दाखवलं, आणि नंतर आहे ना प्रसादासाठी तांदळाची खीर बनवली, जी की सगळ्याच देवींना खूप प्रिय असते प्रसादरूपी. त्यानंतर देवीची ओटी भरली कुलदेवीची, कारण आम्हाला कुलदेवीला जायला काही पॉसिबल नव्हतं झालं, त्यामुळे मग घरीच भरली. आणि नंतर आहे ना हवनाची तयारी केली. तर हे जे हवनकुंड आहे ना मी 5-6 वर्षापूर्वीच मागवलं होतं, कारण आहे ना मी दर अष्टमीला हवन करत असते, तर म्हटलं चला एक असावं घरात, म्हणून ते सुद्धा घेतलं होतं मी. त्यानंतर इथे सगळे हवनाची पूजा वगैरे करून घेतली आणि हवन प्रज्वलित केलं, आणि नंतर सगळ्या आहुत्या 21-21 आहुत्या दिल्या. प्रत्येक मंत्राच्या देवीच्या सगळ्या जे देवी रिलेटेड आपल्याला मंत्र येतात त्याच्या सगळ्यांच्या 21-21 आहुत्या द्यायच्या. त्यानंतर मुलांनासुद्धा मी सगळ्या आहुत्या द्यायला लावल्या, कारण अशा गोष्टींमध्ये आपण जर मुलांना इन्व्हॉल्व केलं ना तर त्यांनासुद्धा अध्यात्माची आवड निर्माण होते आणि ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळतं. तर त्यानंतर मग नारळ अर्पण करायचं असतं हवनामध्ये, तर नारळसुद्धा देवीचा जयघोष करून अर्पण करायचा. त्याच्याने काय होतं, आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी असते ना ती सगळी त्या हवनामध्ये भस्म होत असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केलं ना तर खरंच खूप इफेक्टिव्ह असतात. तर नक्की तुम्हीसुद्धा जर तुम्हाला पॉसिबल असलं तर करू शकता. तर बघा खूप छान मस्त इथे हवन प्रज्वलित झालं आहे, आणि ही होती आजची माझी अष्टमीची पूजा. तर चला, कशी वाटली अष्टमीची पूजा मला नक्की कमेंट थ्रू कळवा. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि भेटते तुम्हाला पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.